नामाचे पवाडे बोलती पुराणे होवनी कीर्तने तोची ठेला. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी. अगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझी. तिहे त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता. कुळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही नामी. नामाचे पवाडे बोलती पुराणे होनी कीर्तने तोची ठेला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नाम हे जे साधन आहे, ज्या साधनाचा तुकोबारायांनी स्वतः अंगीकार केला, साधना केली, ज्या साधनाने तुकोबारायांना सर्व जगात श्रेष्ठ अशा प्रकारच्या पदावर नेऊन बसवलं. आणि मग तुकोबारायांनी स्वतः नामस्मरण करत असताना जगालाही नामस्मरण करण्याचा उपदेश केला, विनंती केली, परोपरीने सांगितलं. तर एवढं नामाचं महत्व जे आपण सांगतो, तर याचा अर्थ हा नाही की नामचिंतनाचा मार्ग तुकाराम महाराजांनी सुरू केलेला आहे. हा एक नवीन मार्ग याने काढला बा भगवत प्राप्तीचा, असा भाग नाहीये. हा सनातन अशा प्रकारचा मार्ग आहे. आणि आजपर्यंत मोठ्या मोठ्याने या मार्गाचा अवलंब केलेला आहे. हा अनेक मोठ्याने अंगीकृत अशा प्रकारचा मार्ग कसा आहे, हा भाग तुकोबारायांनी या अभंगातून भगवंताच्या समोर सादर केलेला आहे. देवालाच सांगतात. तसं एरवी बाकीच्या वस्तूकडे पाहिलं की मग तुकोबारायांना देव आवडतो. पण देव आणि देवाचं नामचिंतन, देव आणि देवाचं नाम अशी ज्या वेळेला तुलना केली जाते, असं ज्या वेळेला समोर येतं किंवा तुम्हाला काय आवडतं, नाम का देव, तर तिथं मात्र तुकाराम महाराज देवालाही बाजूला करून देवाच्या नामाला मोठेपणा देतात. देवाचं नाम तुकोबारायांनी डोक्यावर घेऊन तुकोबाराय नाचतात. शक्ती सांगत असताना सगळ्यात शक्तिमान भगवान आहे असं सांगतात. पण नामाचा प्रसंग येतो त्यावेळेला देवापेक्षाही देवाच्या नावामध्ये जास्त शक्ती आहे. देवापेक्षा देवाच्या नावामध्ये शक्ती काय आहे, जास्त आहे, असं तुकोबारायांनी जागोजाग प्रतिपादन केलेलं आहे. तुकोबाराय देवालाच म्हणतात, देवा नाही कळायचं तुला ते, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. मला देवाला त्या नामाचा हेवा वाटायला लागला. हे काय झालं, हे आपल्यापेक्षा पुढं कसं काय चाललंय, काय नाम म्हणजे याने मला ओव्हरटेक केला, मला मागे अशा प्रकारचं टाकलं आणि माझ्यापेक्षा याची ताकद जास्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जे आहे ते मान्य करावं, त्याच्यात शहाणपण आहे. जे वास्तव आहे ते काय करावं, स्वीकारावं. जरी आपल्याला पटत नसलं, जरी आपले त्या मान्यतेच्या विरोधात असलं, तरी वास्तव स्वीकारायला काही अडचण नाहीये. आणि वास्तव हे आहे देवा की तुझ्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे. काय बोलतो, माझं नाव कसं काय श्रेष्ठ झालं माझ्यापेक्षा? अरे माझ्यामुळे त्याला किंमत आहे.
त्याच्यामुळं तुम्हाला किंमत आहे. माणसं म्हणतात लोकात त्याचं काय आहे, नाव आहे. तो नाही म्हणत, नाव आहे म्हणतात. नाव आहे त्याचं. महाराज, मनुष्य एका ठिकाणी असला तरी नाव खूप लांबपर्यंत पोहोचतं. मनुष्य गेला तरी नाव तसंच राहतं. नाव हे नामीपेक्षा नेहमीच कार्यत्वाच्या दृष्टीनं व्यापक आणि मोठं असतं. देवाचं नाव आहे आणि आपल्या दृष्टीनं तर देवापेक्षा देवाचं नावच महत्वाचं आहे. महाराज, नावानेच तो आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, अन्यथा त्याच्याकडे जायला दुसरा मार्गच नाहीये. त्यामुळं आपल्यावर देवापेक्षा देवाच्या नावाचे अनंत अनंत काय आहेत, उपकार आहेत. आता नामाचा महिमा तुकोबाराय सांगतात, तर तुकोबाराय म्हणतात मी सांगतो असं नाही, मी तर सांगतोच आहे. पण नामाचे पवाडे बोलती पुराणे. पुराणे नामाचे पवाडे बोलती. पुराणाने सुद्धा नामाचा महिमा वर्णन केलेला आहे. शौर्याची गाथा सांगणं त्याला काय म्हणतात, पवाडा. आणि नामाच्या शौर्याची गाथा पुराणाने अगोदर सांगितलेली. गाईले पुराणी, पुराणी गाईले, वेदानी गाईले. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. चारी वेद साही शास्त्र देतात ती साक्ष. तर पुराणाने देवा तुझ्या नामाचा महिमा गायलेला आहे. पुराण कशाला म्हणतात? पुराण हे प्रसिद्धीचं असं एक माध्यम आहे की जे कधीच शिळ होत नाही. पुराण प्रसिद्धीचं असं एक माध्यम आहे की जे कधीही काय होत नाही, शिळ, नित्य नूतन. जसे सिद्धांत हे नित्य नूतन असतात, काही दृष्टांत सुद्धा नित्य नूतन असतात. गंगेचं पाणी नित्य नूतन असतं, अग्नी नित्य नूतन असतो, सूर्य नित्य नूतन असतो. तसं पुराण हे साहित्य असं आहे की ते नित्य नूतन आहे, नित्य नूतन. ते कधीच पारस शिळ माझी कधीच होत नाही. सतत जे आजी राहणारं साहित्य त्याचं नाव पुराण. हे आपल्या लौकिकातली पुराणाची व्याख्या शास्त्रामध्ये केली आहे. पुरा परंपरा वक्ती इति तत् पुराणम. ज्याच्यामध्ये पूर्वीच्या परंपरा सांगितलेल्या असतात त्याला पुराण म्हणतात. किंवा सर्गश्च पुरापी नव, जे पूर्वीचं असून नवीन आहे म्हणजेच नित्य नूतन. अभिनव तर सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच. अशा वंशानुचरितम हा विषय ज्याच्यामध्ये असतो त्याला पुराण म्हणतात. आणि आणखीन पुराणाचा महत्वाचा भाग असा आहे की पुराणाला त्यांचं मुख लागलेलं असतं ज्या मुखाने भगवन नामाची साधना करून अत्यंत पवित्र झालेलं आहे. म्हणून कुणीतरी सांगितलेल्या भाकड कथाला पुराण नाही म्हणत. उगाच सोम्या गोम्यानं लिहिलं चरित्र, राम्या श्याम्याचं लिहिलं, त्याला पुराण नाही म्हटलं जात. कादंबरी म्हणतील. पुराण वेगळं आणि कादंबरी अशा प्रकारची वेगळी. व्यासानी ज्यांची रचना केलेली आहे, 18 महापुराण आहेत आणि 18 उपपुराण अशा प्रकारचे आहेत. बहुतेक पुराण ही व्यासानी रचलेली आहेत. व्यासाने. आणि व्यास हे जगन्मान्य, जगन्मान्य. ज्याला व्यासांचा सिक्का ज्याच्यावर बसलेला आहे ते सगळेच मान्य करतात. कारण सगळ्या जगातलं ज्ञान हे व्यासांचं उच्चिष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रयम.
तिन्ही लोक हे व्यासाचंच उष्ट खातात. कोणी कितीही शहाणपणा केला, हे मी आज नवीन सांगितलं, तो या बापानं अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. महाभारती जे नाही ते नोहेची लोकित्री येणे कारणे म्हणे. आता तुला हे माहित नसेल की हे अगोदर सांगितलेलं आहे म्हणून तुझा संबंध तो भाग वेगळा, ते तुझं अज्ञान आहे. अन्यथा हे सगळं व्यासाने पूर्वीच अशा प्रकारचं सांगून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं जे पुराण साहित्य आहे, वेदांनीही पुराणाला मान्यता दिलेली आहे, शास्त्रांनीही पुराणाला मान्यता दिलेली आहे. पुराणाला 5वा वेद अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर ही पुराण देवा तुझ्या नामाची कीर्ती गातात, तुझ्या नामाचा महिमा गातात. कोणत्या पुराणाने गायलेलं? सगळीच पुराण. असं कोणतं पुराण नाही की ज्या पुराणामध्ये तुझा महिमा गायला नाही. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाच येत काय निजनिष्ठा. निजनिष्ठा नाम गावे हा सिद्धांत 18 पुराणांनी सांगितलेला आहे. 18 पुराणांनी. आणि म्हणजे पुराणामध्ये आहे ते वेदामध्ये असतंच, कारण व्याप्ती आहे. जे वेदात नाही ते पुराणात नाही आहे. संक्षिप्त असेल, ध्वनीत असेल, संकेतात्मक अशा प्रकारचं असेल, पण वेदाला सोडून पुराण नाहीत. म्हणून जे वेदाला मानतात ते पुराणाला मानतात. जे वेदालाच मानत नाही त्यांचं इथे काही नाव घ्यायचं काही प्रश्नच अशा प्रकारचं नाही. तेव्हा पुराणाने तुझ्या नामाची ख्याती वर्णन केलेली आहे, महिमा सांगितलेला आहे. नाम हे कसं कार्य करतं, किती अचाट काम नामाने केलेले आहेत हे पुराणाने सांगितलेले आहेत. तेव्हा नामाचे पवाडे बोलवते पुराण. काय सांगितले पुराणाने? आता पुराणाने तर खूप सांगितलेलं आहे. सगळं पुराण कुठं एका चातुर्मासात सांगता येत असतात होय. पण मग तरी सगळ्यात महत्वाचे असे काय टप्पे सांगितलेले आहेत? तर सगळ्यात महत्वाचं नामाचा महिमा जर काही असेल तर नामचिंतन करणारा हा नामी स्वरूप होऊन जातो. सगळ्यात मोठं अशा प्रकारचं फल आहे नामाचं की होवनी कीर्तने तोची ठेला. कीर्तने तोची होवनी ठेला. नाम कीर्तनामध्ये, कथा कीर्तनामध्ये पण पहिल्यांदा नामाचे पवाडे असल्यामुळं इथं कीर्तन शब्दाचा अर्थ काय घ्यावा? नामकीर्तन अशा प्रकारचा घ्यावा. तर नामकीर्तन करणारा जो आहे तो नामकीर्तनाच्या प्रभावाने भगवत स्वरूप होतो, परमात्मा होतो, देव होतो. देव गोवारीने मांडलेलंच आहे, नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची आवडी तोची जाणा देव. राम म्हणता रामाची होईजी. राम म्हणता रामाची होईजी. राम म्हणणारा हा राम होतो. राम देवाचं नाम घेणारा हा देव बनत असतो. राम म्हणणारा राम होतो. हा राम कोणता राम होतो तो? कारण पुराणामध्ये 2-3 राम आहेत. एक परशुराम आहे, दुसरा पैलवान बळीराम आहे, आणि तिसरा श्रीराम कौशल्यराम आहे, दाशरथी राम आहे. राम म्हटल्यानंतर राम म्हणणारा राम होतो. तो कोणता राम होतो? या तिघापैकी तो कोणता होतो? या तिघापैकी तो कोणताच होत नाही. मग तो दुसराच होतो. अजून कोणता दुसरा राम आहे? अजून एक राम आहे. आता तो दुसरा कोणता राम आहे? दुसरा राम असा आहे की जो योग्याला सुद्धा आपल्या स्वरूपात रममाण करतो. रमन्ते योगिनः यस्मिन् स रामः. योगिनः यस्मिन् रमन्ते. योगी ज्याच्यामध्ये, भोगी नाही. भोगी तर बटाट्या वड्यात रमते, ते काय बिनलाजी राहते, त्याला काय अक्कल आहे. योगी वेगळा आणि भोगी वेगळा. तुम्ही योच्या ठिकाणी भो नका करू. योगिनः
योगी त्याला म्हणतात की ज्याला विषय कुत्र ओकलेला सारखं वाटत. योगी तो असतो की ज्याला संसारातले विषय हे कसे वाटतात, कुत्र ओकलेले, कुत्र. वमोनिया सुने, आताचे ताज असं वाप निघते त्याच्यात. अशा प्रकारचं उठले वैराग्य जेने हात्री वर्गायचे निसांडने, जैसे वमोनिया सुने आताची गेले. त्यांना काय म्हणत असतात, योगी. उग कीर्तन करणारे, प्रवचन सांगणारे, सत्य करणारे योगी असतात, अशातला काही भाग नाहीये. योगी तो असतो. योगी म्हणजे योगी ज्यांनी संबंध जोडलेला आहे भगवंताशी. योगी या शब्दाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाऱ्यांनी केलंय बघा, सार्थ वर्णन आहे. जीव परमात्मा दोन्ही वैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. ज्याच्या अंतकरणरूपी मंदिरामध्ये जीव आणि ईश्वर एक होऊन बसलेले असतात, त्यांना काय म्हटलं जातं, योगी. योगी. आणि असे योगी ज्याच्यात रममान होतात त्याला काय म्हणतात, राम राम राम. म्हणजे ते दाशरथी वगैरे त्यांचंही मूळ स्वरूप तेच आहे. हे तटस्थ लक्षण आहे, ते काय आहे, स्वरूप लक्षण आहे. अर्थात योगी कशात रममान होतात, रामामध्ये रममान होतात. रामाचं स्वरूप सच्चिदानंद, म्हणून राम म्हणता रामाची होईजे, याचा अर्थ राम म्हणता सच्चिदानंद स्वरूप होईजे. होवनी कीर्तने तो चिठेला. तर कीर्तनाने ज्याचं कीर्तन होतो तो होऊन जातो. होय अंग हरिरूप, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. कसं नामस्मरण केल्यानंतर तो तत्स्वरूप कस काय होईल. नामस्मरणाने तसं कसं शक्य, कसं काय आहे. नामस्मरण करण्याचा आणि तद्रूप होण्याचा संबंध काय आहे. नामाने तद्रूप कसं काय होतं. किंवा अर्जुनाने जी शंका केली ती शंका या ठिकाणी उचित ठरेल. भगवंतांनी सांगितलं जे मला प्राप्त होतात ना ते पुन्हा जन्माला येत नाही, म्हणजे मत स्वरूप होऊन जातात. अर्जुन म्हटलं तुला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा माग येत नाहीत. तू खरं सांग की मुळात ते तुझ्याहून वेगळे असतात की तोच स्वरूप असतात, भिन्न असतात की अभिन्न असतात. जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येते हे असंबद्ध. जर तुझ्यापासून स्वरूपाने ते भिन्न असतील तर जरी साधनेनं तुझ्यापर्यंत आले तरी तुझ्यापासून ते बाजूला होत नाही हे म्हणणंच तुझं अपसिद्धांतात्मक आहे. आणि जर तुझ्याशी ते पूर्वीचेच काय असतील, एकरूप असतील, अभिन्न असतील, तर मग येतात आणि पुन्हा येत नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे. तेव्हा तुझ्यापासून ते भिन्न आहे की अभिन्न आहे अगोदर सांग. असा जसा अर्जुनाने प्रश्न केलेला आहे तसा तुकोबारांना आपण हा प्रश्न करू शकतो की तुकोबाराय तुम्ही सांगता नामचिंतन करणारा हा ज्याचं नाम आहे तो परमात्मा स्वरूप होतो, तर परमात्मा स्वरूप होणारा हा परमात्म्याहून वेगळा असतो का, तत्स्वरूपच असतो. भिन्न असतो का, अभिन्न असतो. जर भिन्न स्वरूपाने असेल तर तो कधी होणारच नाही. महाराज आपण लाकडामध्ये जर खिळा ठोकला, पूर्ण ठोकला, अगदी बाहेरून दिसत सुद्धा नाही, पूर्ण मध्ये गेलेला आहे, पण तरीही लाकूड आणि खिळा हे दोन काय असतात, वेगळे असतात. मग तो 100 वर्ष जरी लाकूड राहिलं आणि 100 वर्ष खिळा त्याच्यात राहिला तरी खिळा खिळाच राहतो, लाकूड लाकूडच राहतं. ते लाकूड स्वरूप खिळा होतच नाही कधी. चिरताना लगेचच करवतीचे पानं मोडितो.
कारण तो स्वरूपाने काय आहे, भिन्न आहे. आणि मग समुद्रात पाणी टाकलं, म्हणले आता ते कधी वेगळं होतच नाही. वेगळं नव्हतंच पहिलं, ते काय वेगळं होणार आहे? पाणी काय पाण्यापासून थोडी वेगळं असतं. मग देव तुकोबाराय तुम्ही सांगा की नाम घेणारा हा भगवंताहून भिन्न असतो का अभिन्न असतो? कारण नामस्मरण करणारा देवस्वरूप कसा होईल, या प्रश्नाच्या उत्तराकरता त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. तर याचं उत्तर असं आहे की मुळात नामस्मरण करणाराही आणि नामस्मरण न करणाराही हे सगळेच देवस्वरूप आहेत. ते देवाहून काय नाहीत, वेगळे नाहीतच. जीवो ब्रह्मैव न अपरा. जीव हा स्वरूपाने ब्रह्मस्वरूपच आहे, तो वेगळा मुळात नाहीच आहे. कारण वेगळंच नाही काही तर जीव कुठं वेगळा राहणार आहे. एकमेवा द्वितीय. आणि मग नामस्मरण कशाला करावं लागतं? जर आपण वेगळे नाहीच तर नामस्मरणाने काय गोड मारलं, काय मोठं नामाचे पवडे बोलते पुराणे. काय केलं नामाने? मुळात अभिन्न स्वरूप असणारा जीव तो नामस्मरणाने जर अभिन्न होत असेल, देव होत असेल, तर देवच देव होतो. मग काय नामाचा मोठेपण आहे? नामस्मरणाने काय मिळतं? हेच मिळतं की आपण देवस्वरूप आहे. हेच मिळतं. आपण काय आहे? देवस्वरूप. अशा प्रकारचं आहे देवस्वरूप. पण त्याच्यात विशेष काय आहे? फार मोठा विशेष आहे. फार मोठा अशा प्रकारचा विशेष आहे. भ्रम जाणं हा काही सामान्य विशेष समजू नका तुम्ही. एखाद्या माणसाला जर भ्रम झालेला असेल की आपल्याला कॅन्सर झालेला आहे, आपल्याला काय झालंय? कॅन्सर झालेलं आहे, तर ते टोचतच त्याला कुठं बी. मग तू म्हणतो इकडं टोचत, तिकडं टोचत, तिकडं टोचत, कॅन्सर झालेलं आहे. डॉक्टर सांगतात की तपासून नाही हो, यांना काही कॅन्सर नाही. पण त्याचा जर भ्रम झाला असेल तर महाराज वास्तव निघून जातं. एखाद्या वेळेला भ्रम नाही निघत लवकर. खरंच एखाद्या ठिकाणी साप घुसला असेल तर त्याला काढून टाकता येतो. पण साप नसताना जर मध्ये साप गेलेला आहे असं एखाद्याला भ्रम झाला असेल तर तो भ्रम नाही जात लवकर, साप जाईल निघून. भ्रमनिवृत्ती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि मग तो भ्रम जर एखाद्यामुळे जात असेल तर तो काय त्याचा सामान्य महिमा नाही. जो इंजेक्शनाने जात नाही, बंदुकीच्या गोळ्याने जात नाही, सत्तेनं जात नाही, तो जर एखाद्या घटकाने जात असेल तर तो तितकाच श्रेष्ठ अशा प्रकारचा घटक आहे. हा त्याचा काय अर्थ आहे. रामकृष्ण भाऊ एक गोष्ट सांगायची, मी मला वाटतं नाही इथं सांगितलेली, ती नेहमी सांगायची. रंगपंचमीचा दिवस काही भागामध्ये फार रंग खेळतात. ते दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती, पण मग तयारी त्याच्या अगोदरपासूनच. ते एका काट्यानं काय केलं, लाल रंग आणून तो तांब्यामध्ये भिजत घातला. चांगला रंग, भारी रंग त्याचा भिजत घातला. दुसऱ्याला कोणालाच माहिती नाही, आपलं तसं भिजत ठेवून दिलं एका देवळीमध्ये. संध्याकाळी जेवण वगैरे झाली, त्या म्हातारीनं मसाला टाकलेलं वांग खाल्लं संध्याकाळी. चांगलं झाल्यामुळे थोडं जास्त खाल्लं. बाकीचे नको नको म्हणत असताना झालं ते खाल्लं. आता ते खाल्ल्यानंतर पोटात गडगड झाली. पाठच ते उठलं, तांब्या भरलेला दिसला त्याला तसंच न्याला त्याने. गडगड जास्त झाली, बाहेर जाऊन आला. आता ते पाणी धुताना ते धोतरावर पडलं.
आता ते धोत्रावर म्हणजे ते सगळं पाणी कशाचं, रंगाचं लाल. ते येऊन पुन्हा झोपलं, थोडस पोट कुडकुड झालं. सकाळी उठलं, दुसऱ्याने पाहिलं, ते म्हणे बाबा का धोत होतं तुमचं सगळं लाल झाले, काय लागलं का काय. आणि मग याला वाटलं आपल्याला रक्ताची संडास झाली. झालं तसं नुसतं वाटच तो लगेच चक्कर आली त्याला, लगेच चक्कर आली. एमडीचा ह्योच फायदा असतो, नुसतं त्याच्याकडे गेला का गुण येतो. आता गुण येतो म्हणजे कसं काय, याचा भ्रम जातो. आणि मग ते ढाळ झाली, पोटातून रक्त गेलं, लगेच अशक्तपणा, दवाखान्यात न्याम काय. पूर्वीचे नाडी वैद्य होते, त्याने ती नाडी पाहिली, ते म्हणे असं काही नाही. ते म्हणे धोतर पाय ना. तो म्हणे मी धोतर नाही पाहत, मी नाडी पाहतो. नाडी परीक्षा काय धोतर, ते बाबा म्हणे काय पैसे घ्यायचे ते घे, पण माझं बरं झालं. पुन्हा पोटात कळवळ व्हायला लागली. झालं तिकडून ते काही नाही म्हणून ते घरी आणूस्तोवर ते पोरग, हे माझा कलर कोणी सांडला. मग त्यांचा प्रेम गेला की काही झालेलं नाही. असे अनेक किस्से. तेव्हा आपण देवाहून भिन्न आहे अशा प्रकारचा भ्रम झालेला आहे. आणि हाच भ्रम सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. मेलो आता हा कस काय मरल? जर ब्रह्मरूप आहे तर मरतो का? गजानन महाराजांच्या चरित्रात एक कथा येते. ते एकाच्या मळ्यात होते, अवलिया महात्मा होते, अनुभव येते. आता तिथं काही काशीहून पंडित आले वाटतं, 2 संन्यासी आले. भाविक लोक करत, महाराज 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 प्रवचन करा, वेदांतावर प्रवचन करता. तिथल्या लोकांची श्रद्धा गजानन महाराजावर आहे. हे आल्यामुळे यांच्यावर श्रद्धा होण्याचं काय नाही राहत, कोणावर श्रद्धा ठेवतात. येडे पैसा आणून बसवले तुम्ही इथं. महाराज आहेत किती, असला महाराज असतो. गजानन महाराज आपले शांत होते. जाऊ दे म्हणे. प्रवचन ठेवलं. नैनान छिंदंती शस्त्राने नैनान दहती पावक. यश लोकांवर त्यांनी प्रवचन केलं. आता महाराज खेड्यातले लोक, त्याच्या स्वप्नात सुद्धा नसतं की देह आपण नाही. आणि तिथं नैनन छिंदंती शस्त्राने हजमत करताना किती ठिकाणी लागत, नैनन छिंदंती शस्त्राने. लोक फार जे त्याच्यात गांभीर्याने विचार करत नाही, त्याचं कारण हे आहे, श्रद्धा असते म्हणून बसते आणि अनुभवाचा काही संबंध नसतो म्हणून दुर्लक्ष करते. ते प्रवचन वगैरे झालं, लोक बसले. ह्यांना वाटलं लयच आपल्या प्रभावाने लोक, प्रवचनाने लोक काय झाले, प्रभावित झाले. प्रवचन झाल्यानंतर महाराज म्हणे, या शास्त्री बा या, बसा बसा बसा, आसनावर बसा. इकडून एक बसवलं, इकडून एक बसवलं. दोघांचे दोन्ही हात धरले. योगी होते ते, आणि ते एकदम बाज पेटवली, एकदम भडका झाला. ते लागले ना घाबरून पळाले. शास्त्री बाबा जा, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनंदती पावका नचैनं क्लेदयांतापो. आताच तर तुम्ही प्रवचनात सांगितलं की सच्चिदानंद स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप आहे आणि ते अग्नीने जळत नाहीये. तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे? बसा बसा बसा. बरंच त्यांनी पाय धरले. महाराज आम्ही नुसते पोपट पंचे म्हणे, पोट भरण्याकरता शिकलेली विद्या आहे, आम्हाला याचा अनुभव नाही. कशा करता सांगितलं? शास्त्राचा हा सिद्धांत आहे, वास्तवाने हे ते असेल, आमच्या अनुभवामध्ये काय आहे. आणि आम्ही जर सच्चिदानंद स्वरूप स्वतःला न मानता असं जड दुःख रूप मानत असो, तर त्या असं जड रूप दुःख रूपातून मुक्त ज्या साधनाने भ्रम जातो ते साधन करतंय, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणून नामाने भगवंताची प्राप्ती होते. भगवंताला, कोणाला प्राप्ती होते? भगवंताला. नामाने होते. नामाने भ्रम जातो. पण म्हटले नामाने भ्रम तरी कसं काय जाईल हो? कारण भ्रमाला कारण अज्ञान असतं. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. आणि नामचिंतनाने कसं काय भ्रम जाईल? ठीक आहे, ज्या ज्ञानाने भ्रमनिवृत्ती होते, नामचिंतनाने ते ज्ञान होतं.
ज्या ज्ञानाने भ्रमनिवृत्ती होते, नामचिंतनाने ज्याचं नाम आहे त्याला आपल्या नामाचा अभिमान असल्यामुळं तो ते ज्ञान देतो. तो का म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारी बळे. नामस्मरण करणारा हा सच्चिदानंद स्वरूप होतो. सच्चिदानंद सत् शब्दाचा अर्थ मृत्यूवर विजय मिळवतो. चित शब्दाचा अर्थ आहे अज्ञानावर विजय मिळवणं आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे दुःखावर विजय मिळवणं. तुकोबाराय म्हणतात या नामाचा हा महिमा आहे की नामाने मृत्यूवर विजय मिळवला जातो. पैशाने नाही मिळवता येत. पैशाने मृत्यूवर विजय नाही मिळवला जात. पैसे काय करतो? फार झाला तर ऑक्सिजनवर ठेवतो. फक्त नाही हो अजून चालत आहे एवढं म्हणायला, बाकी ते केव्हाच गेलेलं असतं. पैशाने मृत्यूवर विजय नाही मिळवता येत. पैशाने जर मृत्यूवर विजय मिळवता आला असता तर श्रीमंत लोक मेलेच नसते. रावणाने सीतेला नंतर उचललं असतं. पहिल्यांदा इकडची काय भरती ती भरून घेतली असती आणि अमर झाला असता. नंतर पाहिलं असतं मग एका कर. पैशाने मृत्यूवर नाही विजय मिळवता येत. तपानेही मृत्यूवर विजय नाही मिळवता येत. सत्तेने मृत्यूवर विजय नाही मिळवता येत. सत्तेवर असतानाच गोळ्या घालतात लोक. सत्यानं मृत्यूवर विजय नाही मिळवता येत. नामस्मरणाने मृत्यूवर विजय मिळवता येतो. मृत्यूवर ज्याने नामस्मरण केलं अमर झाले महाराज. अमर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे अमर. तेव्हा भगवंताच्या नामाचा पहिला महिमा हा आहे होनी कीर्तने तोच ठेला. हो म्हटले महाराज महिमा सांगत असताना तुम्ही हे अनेक वेळेला सांगितलेलं आहे, पण हा महिमा नामस्मरणामध्ये आहे. म्हणून पूर्वीच्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने कुणी नामाचा स्वीकार केला काय प्रसिद्धी जाहिरात करण्याचं हे एक अंग आहे. ज्या वस्तूची जाहिरात करायची ती लोकांमध्ये जो मोठा म्हणून मानलेला आहे तो सुद्धा ती वस्तू वापरतो असं दाखवावं लागत. म्हणून सिगरेटची जाहिरात करणारे त्या नटाच्या थोबाडात सिगरेट देतात. कारण सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे? नट आहे. चालू जमान्यामध्ये तरी आता काही तुमच्या आमच्यासारखे बावळे सोडून दिले तर बाकीच्या करता आदर्श श्रेष्ठ कोण आहे? नट आहे. नट. मग त्याला ते बनेल घालतात. बनेल घातलं की तो विजय मिळवतो. त्याच्या हातात ते देते. त्याच्या हातात दिलं का विमानातून उडी मारून तो बाटली घेतो. याच्यावर त्यांच्या कसं काय केसेस होत नाही काय माहिती. हे फसवणं नाहीये, सरळ सरळ दृक माध्यमातून फसवणं आहे महाराज. ज्या वस्तूमध्ये जी शक्ती आहे तशा प्रकारची जाहिरात करावी ठीक आहे. तिथं अतिशयोक्ती केलेली चालत आहे त्यांना, कारण मान्य आहे ना ते. तर तसं या नामस्मरण या साधनाचा पूर्वी मोठ्याने कोणी अंगीकार केलेला आहे महाराज. मग शहाण्या लोकांमध्ये अध्यात्म जगतामध्ये सगळ्यात मोठे कोण आहेत? भगवान शंकर आहेत. सगळ्यात मोठे भगवान शंकर आहेत. सत्तेने भगवान शंकराची सत्ता काय आहे? मोठीच आहे. कारण ग्रह खातं यांच्याकडे आहे. सर्जन मंत्री शंकर. तपश्चर्याच्या दृष्टीने करिता तापसाची कडसणी कवण जवळ ठेवी जेल शूळ पाणी. भगवान शंकराच्या जवळ कोणाला ठेवता येईल महाराज? आजही भगवान शंकर बर्फात राहून काय करतायत? तपश्चर्या करतायत. एवढं मोठं जागतिक महाराज कॅबिनेट दर्जाचं पद असताना मग सनवाट्यात जाऊन बसतात. पॅन्ट नाही, ती टाय नाही,
सूट नाही, बूट नाही, काय नाही, काय तर म्हणे गजचर्मधारी. त्याला ते हरणाचं वाघाचं पुरत नसल, हत्तीचं कातड. आणि राहिले कुठं? स्मशाने राहिला. स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाच्या सहचरा. बहुतेक शंकराची मंदिरं कुठे आहेत? स्मशानामध्ये आहेत. त्यामुळं केदारनाथला प्रलय होत असेल तर त्याच्यात आश्चर्य मानायचं काहीच कारण नाही. कारण ते त्याच बाबाचं स्थान आहे की जिथं स्मशानच अशा प्रकारचं आहे. शंकराची मंदिरं स्मशानामध्येच असतात. मग सन्नाटात जाऊन राहतात. स्मशानामध्ये का बरं राहतात? स्मशानामध्ये एकतर निवांत असत. पेपर घेऊन कोणी स्मशानात नाही वाचत बसत. गप्पा मारायला कोणी मसनवाट्यात नाही जात. माणसं जाते मसनवाट्यात ते त्याच वेळेला जाते की ज्या वेळेला त्यांच्यात वैराग्य असतं. नाही तुम्हाला हसायला नाही सांगत. मंदिरात गेल्यावर वैराग्य होईल की नाही मी नक्की नाही सांगू शकत. मंदिरात गेल्यानंतर अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल की नाही हे नक्की नाही सांगतात. मसनवाट्यात गेल्यानंतर नक्की वैराग्य निर्माण झाल्याशिवाय कितीही पांचट जरी मनुष्य असला, कितीही पांचट जरी मनुष्य असला तरीही तिथं गेल्यानंतर काय निर्माण होतं? वैराग्यच निर्माण होतं. काही खरं नाही हो म्हणतात. काही खरं नाही. मग सौदा मोडायचा का तो? नंतर पण तिथे गेल्यावर तरी किमान काही खरं नाही, काही खरं नाही झालं. विनाकारण आपण याला चांडात पडलो असं वाटत नसेल तर तो माणूसच नाही. म्हाताऱ्याला घेऊन गेल्यावर नाही वाटत तसं. पण असं तरणं उमेदीचं अचानक गेलेलं असं जर गेलं असेल ना तर प्रत्येकाच्या तोंडातून हीच चर्चा निघते. आणि मग तोंडात येण्याकरता अगोदर कुठं येत असतं? मनामध्ये येत वैराग्य. म्हणून भगवान शंकर आपल्या वैराग्यामध्ये ढील पडूच नये मसनवाट्यात राहतात. आणि काय करतात मसनवाट्यामध्ये? देवाचं चिंतन करतात. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा घोकी. आदिनाथा कंठी भगवान शंकराच्या कंठामध्ये हरी 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 मंत्र हा शिवाचा, भगवंताचं नाम हा भगवान शंकराचा मंत्र आहे महाराज. भगवान शंकराच्या आवडीचं अशा प्रकारचं स्तोत्र आहे. अखंड नामचिंतन करतात भगवान शंकर. अखंड नामचिंतन करतात. म्हणजेच नामाचा अंगीकार कोणी केलेला आहे? शंकराने. आता खरं तर दुसऱ्याचं कोणाचं नाव घ्यायची गरज नाहीये. कारण शंकर सगळ्यात ज्ञानाची परंपरा तिथूनच आहे, तपाची परंपरा तिथूनच आहे, भक्तीची परंपरा तिथूनच आहे, योगाची परंपरा तिथूनच अशा प्रकारची आहे. भगवान परमार्थातल्या सगळ्या परंपरा भगवान पंढरीचा पहिला वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर आहेत. भगवान शंकर. आणि त्या भगवान शंकरांनी या नामाचा काय केलेला आहे? अंगीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा घोकी. आगळे हे आगळे नामस्मरण नाममंत्र हा आगळा हा मंत्र आहे. म्हणजे काय याच्यामध्ये आगळं? ह्याच्यामध्ये आगळं हे आहे की बाकीच्या मंत्राला सगळं पाहावं लागतं. अशौच जपो नये, अनेकाते ऐको नये, ऐसे मंत्रात जगविहे त्याचे फळणे थोडे बरी कोपणे. तैसा मंत्र राज आगळा हा मंत्र आहे. आगळा वेगळा अशा प्रकारचा मंत्र आहे. सार आहे सगळ्या साधनाचं. भगवत प्राप्तीची जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनामध्ये सार स्वरूप साधन आहे. नाम साराचे हे सार. शरणागत यमकिंकर नामामृत सार मुखा माझी. सर्व साधनाचे सार सार स्वरूप आहे. आणि उत्तमा उत्तम आहे. उत्तम जी साधन आहे त्याच्यामध्येही हे उत्तम अशा प्रकारचं आहे. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. आणखीन या नामाचा विशेष काय आहे? खूप विशेष सांगितलेले आहेत.
पण आता सगळे काय त्यात नामाचेच विशेष आहे, कुठं लांबीत बसतं एक एक अभंग. ब्रह्मकर्म, वेदाने सांगितलेली जी कर्म आहेत, मग दान असेल, तप असेल, यज्ञ असेल, स्वधर्मानुष्ठान असेल, तीर्थयात्रा असेल, कुठलंही अशा प्रकारचं वेदात सांगितलेलं जे कर्म आहे त्या कर्माला साद्गुण्य येतं भगवंताच्या नामानं. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता क्रिया. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. नाम जर घेतलं नाही तर ते सगळंच कर्म फेल जातं. वेदाचं अध्ययन झालं होतं ब्रह्मदेवाचं, पूर्ण वेद पाठ केलेला आहे, भगवंतांनी शिकवलं. पण म्हटले आता माझा पाठ झालेला आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो, कुठं काही चुकतंय का मला सांगा. आता एवढी वेळ कुठं होती देवाजवळ, त्याने सांगितलं झाडाखाली जाऊन बस, म्हणायला सुरुवात कर. आणि पान पडलं की जे ऋचा म्हणत असताना पान पडलेलं आहे तिथं कोण कर ते मला म्हणून दाखव, म्हणजे मग तिथं चुकलेलं आहे असं समज. पिपळाचं मोठं झाड, जंगलातलं झाड. ब्रह्मदेव तिथे जाऊन बसले आणि म्हणायला सुरुवात केली. महाराज पहिल्या श्लोकाला आख्ये पानं पडले ब्रह्मदेवाच्या अंगावर, आख्ये. त्याला तर एवढंच लागलं. ते म्हणे आता एवढे एका श्लोकात एवढे कसं काय चुका. तो पळतच आला, म्हणे देवा असं असं झालंय. तो म्हणायला काही सुरुवात केली, असे असे. बरोबर आहे म्हटलं, मग सगळंच तुझं चुकलं. म्हणजे कसं काय चुकलं. अरे अगोदर काय करावं लागतं, ओम हरि ओम भगवंताचं नाम घ्यावं लागतं. तेव्हा ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. आणखीन या नामाचा अंगीकार कोणी केलेला आहे, ते त्रिभुवनी गमन नारदा. ऋषीमध्ये देवर्षी म्हणून प्रसिद्ध असलेले नारद महाराज, ज्याने मांडलेला ठराव कुणीच अमान्य करत नव्हतं. देवही अमान्य करत नव्हते, ऋषीही अमान्य करत नव्हते आणि राक्षसही अमान्य करत नव्हते. म्हणून नारदाचं नाव सार्थ आहे. ज्याचं म्हणणं कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. त्रैलोक्यामध्ये फिरणारे असे नारद. पण ते नारद सुद्धा हे नाम गाण्याकरता हातात विणा घेतात आणि सतत मुखाने काय करतात, नारायण 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 देवाचं नामस्मरण करतात. आणखीन परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. परीक्षिती राजर्षी मध्ये प्रसिद्ध असणारा परीक्षिती, जो अर्जुनाचा काय आहे, पौत्र आहे, पौत्र नातू आहे. गर्भामध्ये ज्याला भगवंताचं दर्शन झालं, उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षिती असताना अश्वत्थाम्याने पांडवांचा वंश नष्ट करण्याकरता म्हणून ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. महाराज ब्रह्मास्त्र देव त्या उत्तरेच्या गर्भात गेलं, जाळायला लागलं. ते व्याकुळ होऊ लागली, बोंबलायला लागली, रडायला लागली. भगवंतानी सूक्ष्म रूप धारण करून गर्भात प्रवेश केलेला आहे. ते पाहत होता परीक्षिती की एक आग आपल्याला जाळण्याकरता येऊ लागलेले, घाबरलेला होता तो. एवढ्यात दुसरा एक आलेला आहे, त्याच्या हातामध्ये गदा आहे, चतुर्भुज आहे, चक्र आहे, शंख आहे, पद्म आहे, वैजयंती माळा आहे गळ्यामध्ये, पितांबर अशा प्रकारचा धारण केलेला आहे. आणि त्यांनी त्या आगीला काय केलेलं आहे, नष्ट अशा प्रकारचं केलेलं आहे. त्यांनी गर्भात पाहिलं आणि यात त्याचा जन्म झाला. मग जन्म झाल्या लोक पाहायला आले तर ते असं प्रत्येकाकडे पाहायचं. म्हणजे आपल्याला ज्यांनी वाचवलं ह्याच्यातलं कोण आहे ते असं प्रत्येकाकडे बारीक पाहत होतं. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, परीक्षित. नुसतं इक्षण नाही, परीक्षण. अशा प्रकारचं गर्भात ज्याला दर्शन झालेलं आहे. नाथ महाराजांनी परीक्षितीचं खूप चांगलं वर्णन केलंय. कलीचं नाव ऐकल्याबरोबर धर्म पळाला घाबरून. बाबो कलियुग सुरू झालं, भगवान गेल्यापासून कलियुग सुरू झालं, आपल्याला नाही राहायचं या युगामध्ये.
आपल्याला नाही राहायचं या युगामध्ये. लगेच राज्य कोणाला देऊन टाकलं? परीक्षितीला देऊन टाकलं आणि धर्मराजाने धरला हिमालयाचा रस्ता. ज्या कलीचं नाव ऐकल्याबरोबर धर्म सगळेच पांडव घाबरून निजधामाला निघण्याकरता गेलेले आहेत. त्या कलियुगाला बांधून ठेवण्याची क्षमता कोणामध्ये होती? परीक्षित महाराज शरण आला, कली पाय धरले त्याचे, मला वाचव म्हणे, मला मारू नकोस. दिग्विजयाकरता ज्या वेळेला परीक्षित भागवतामध्ये पहिल्यांदाच येतो ना तो भाग, परीक्षित निघाला तर एका जंगलामध्ये राजाचा वेश धारण केलेला काळा भिल अशा प्रकारचा पुरुष आणि राजाला न शोभणारे कृत्य करत होता. विस्ताराने सांगत मी. परीक्षितीनं लगेच त्याला ललकारलेला आहे, कोण आहेस तू? तो हसला मिस्किलपणे. ते म्हणे तू कोण आहे? तू मला ओळखत नाही. तू म्हणे नाही, परीक्षित आहे. तू कोण आहेस? कली आहे. कली आणि परीक्षित जिवंत असताना तुझी ही हिंमत आहे अधर्म करण्याची? महाराज, राजावर ही जबाबदारी असते की त्याच्या राज्यात कोणी अधर्म करत असेल तर त्याचा बंदोबस्त त्याने केला पाहिजे. कारण अधर्म करणारालाच अधर्म दुःख देतो असं नाही. ज्या राज्यात अधर्म होतो त्या राज्यातल्या सगळ्या लोकांना दुःख देतो अधर्म. परीक्षितीला त्यांनी सांगितलं की राजा मी आहे, तू नाही. भगवान निजधामाला गेल्यानंतर राज्य माझं सुरू झालेलं आहे. त्यांनी सांगितलं जोपर्यंत परीक्षित आहे तोपर्यंत तू राजा नाही होऊ शकत. त्यांनी सांगितलं जर माझ्या सत्तेला परीक्षितीचं आव्हान असेल तर परीक्षिती जायची वेळ आलेली, याचा अर्थ असा आहे. आता तो संकेत याच्यामध्ये बोलला. परीक्षितीने म्हणलं सावधान. लगेचच महाराज कानापर्यंत बाण ओढलेला आहे. घाबरला तो आणि पाया पडला. तो पायावर दंडवत घातले. त्राहिमाम त्राहिमाम, माझं रक्षण करा. मग क्षत्रियाचं बीज आहे, जर कोणी शरण आला असेल तर त्याला रक्षण, मला मारू नको म्हणे. ठीक आहे, पण आता शेवट माझाही अंमल सुरू झालेला आहे, मला राहायला जागा दे. त्यांनी जागा दिली. दूध खेळतात तिथं, चोरी मदिरापान असे काही ठराविक जागा दिल्या. ते म्हणे तुझ्या राज्यात हे घडतच नाही. कुठंतरी चोरून चारून तेवढी जागा मला कसं काय पुरणार आहे? आणि मग त्यांनी कोणती जागा दिली? सोनं. झालं. याच्याच डोक्यावर काय होता? सोन्याचं मुकुट होतं. अन्यायाने मिळवलेलं मात्र सोनं. लगेच त्याच्या मुकुटावर जाऊन बसला तेव्हा. आणि मग झालं, त्याच्याकडून चूक झाली. 7 दिवसात मृत्यूचा त्याला शाप झाला. आता 7 दिवसात तर मृत्यू आहे. मग 7 दिवसात आपलं कल्याण करणारं साधन कोणतं आहे या विचारत असताना शुकाचार्य भेटलेले आहेत. आणि भक्ती, भगवंताचं नाम. तेव्हा नामस्मरण केलं आणि नामस्मरणाने परीक्षितीला 7 दिवसात मुक्त केलं. वाचा उच्चारिता परीक्षिती मुक्त 7 दिवसाचा मुक्त झाला. मुक्त झालेला आहे. आपल्यालाही खरं 7च दिवसाची मुदत आहे, पण आपण परीक्षित नाही ना, धृतराष्ट्र. 8 मला तुम्ही सांगा, 7 दिवस सोडून कोण 8व्या दिवशी मेलेला आहे? कुणी मरतो तर एक तर सोमवारी मरतो, मंगळवारी मरतो, बुधवारी मरतो, गुरुवारी मरतो, शुक्रवारी मरतो, शनिवारी मरतो, नाही तर रविवारी मरतो. हे वार सोडून 8व्या वारी कोण मरतोय? 7च वार आहे सगळ्याला. पण परीक्षित नाही ना, आम्ही आंधळे. तेव्हा परीक्षित 7 दिवसाला या नामाने मुक्त केलेला आहे. आणि सगळ्यात नामाने ख्याती केली. नामाची ख्याती वाढली ती या कोळ्यामुळं. कोण कोळी? वाल्या कोळी. कोळ्याची कीर्ती वाढली. गहन केले रामायण रामाधी. महाराज, वाटमाऱ्या करणारा, वाटाने जाणाऱ्याला ठार करून लुटणारा, अशा प्रकारचा हा वाल्या कोळी. पण त्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय केला तर त्याला त्या पापातूनच नुसतं मुक्त केलं असं नाही, ऋषी बनवलं. त्रैलोक्यात कीर्ती झाली. त्रैलोक्यामध्ये वाल्मिकी ऋषींची.
रामायण पाताळामध्ये आहे, रामायण स्वर्गामध्ये आहे आणि रामायण मृत्यूलोकामध्ये आहे. रामायण जिथं आहे तिथं पहिला नमस्कार कोणाला करावा लागणार? वाल्मिकीला. कोळयाची कीर्ती गहन वाढविली. त्रेतायुगात होऊन गेलेला आहे महाराज. स्वातंत्र्य मिळाल्या महाराष्ट्राचा जलसंपदा मंत्री कोण होता? कोण सांगतंय? आता काय स्वातंत्र्य मिळून 1000-2000 वर्ष झालेत, अजून तर शतकी बी नाही ओलांडली. गेले पालथे पडले. कोणाचं नाव लक्षात आहे महाराज? स्वातंत्र्य मिळाल्या नाही असे कित्येक माणसं आहे. आज कोण आहे ते बी नाही सांगता येत, एवढी कीर्ती आहे. कामच तसे. त्रेतायुगामध्ये तो होऊन गेला. आजही वाल्मिक ऋषीची कीर्ती ताजी तवानी आहे, ताजी तवानी. आणि ही कीर्ती कोणी वाढवली? नामाने. रामायण राम नंतर झाले आणि रामाचं चरित्र अगोदर लिहिलं. रामाच्या आईनं डोहळ्यात सांगितलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी धावीन नामा म्हणे. कौशल्याने डोळ्यामध्ये सांगितलं होतं. डोळ्यामध्ये ती मुलंच बोलत असतात. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. एवढं सामर्थ्य कशामुळं आलेलं आहे? नामामुळं देवा. अशी नामाची कीर्ती पुराणाने गायलेली आहे. वेद तुला सगुण म्हणतो, निर्गुण म्हणतो, सगुण निर्गुण म्हणतो. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. द्वेवाव ब्रह्मणे रूपम मूर्तंच्या मूर्तमेवच. तुझ्या रूपात असतील 2 प्रकार, पण नामात नाही. नाम एकच आहे. तू काय म्हणे भेद? नामात आहे का? हे सगुण नाम आहे आणि हे निर्गुण नाम आहे. निर्गुणाचं असेल, निर्गुण नाही नाम आणि सगुण आहे नाम, आणि तुझ्या नामामध्ये भेद नाही आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. तू काय म्हणे भेद नाही नामी. नामाचे पवाडे बोलती पुराणे, हो नि कीर्तने तो चिठेला. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. माऊली जाणे.